नगर शहरातील बुरुडगाव परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाला 4 जूनला तब्बल अर्धा कोटीने लुबाडण्यात आले। ही घटना साधीसुधी नव्हती। आता हे अर्धा कोटी कसे लुबाडले तर स्वस्तातल्या सोन्याच्या आमिषाने। स्वस्तातल्या सोन्याचे आमिष काही कमी होत नाही आणि त्यातील लुबाडणूकही कमी होत नाही। श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, कर्जत, जामखेड आदी परिसरात स्वस्तातल्या सोन्यामुळे लुबाडणूक झाली होती। आता पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली। परंतु लुबाडणूक झालेला काही नगरचा नव्हता आणि लुटणारी टोळी ही नगरची नव्हती। परंतु नगरची खासियत पाहिली तर या टोळीने लुबाडणुकीसाठी मुद्दाम नगरची निवड केली। आता ही संपूर्ण घटना काय आणि लुबाडणुकीचा प्रकार काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 4 जूनला एक तक्रार दाखल झाली। नगरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केली। त्यातील बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या अविनाश अनिल नलावडे वय 34 राहणार सणसवाडी तालुका माणगाव जिल्हा रायगड यांनी पोलिसांना एक फिर्याद दिली। ही फिर्याद भयंकर होती। फिर्यादीनुसार अविनाश नलावडे हे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्यही आहेत। त्यांना व त्यांच्या 2 साथीदारांना नगरमध्ये बोलावून घेत जबर मारहाण केली होती। ही मारहाण एवढी भयंकर होती की त्यापैकी दोघांची प्रकृती अजूनही गंभीर आहे। परंतु नलावडे हे नगरला का आले हे फिर्यादीत नमूद करण्यात आले। तो मुद्दा सध्या चर्चेत आलाय। नलावडे हे जिल्हा परिषद सदस्य असले तरी ते बांधकाम व्यावसायिक आहेत। त्यांच्याकडे राजू मोहिते व अक्षय मोहिते हे सख्खे भाऊ कामाला आहेत। मोहिते बंधू हे डबर व्यवसाय करतात, त्यामुळे नलावडे व त्यांची ओळख आहे। यातील राजू मोहिते याने 25 मे रोजी नलावडे यांना पुण्यात नेले। तेथे बापू पवार नावाच्या व्यक्तीसोबत नलावडे यांची ओळख करून दिली। या बापू पवारकडे तब्बल 4 किलो सोने असल्याचं राजू मोहितेने नलावडे यांना सांगितलं। आता हे सोनं चोरीचंच असेल हे कदाचित नलावडे यांना समजलं असावं, परंतु तरीही ते सोनं स्वस्तात देतोय म्हटल्यावर नलावडे यांनाही ते घेण्याचा मोह झाला। हे 4 किलो सोनं 25 लाख रुपये किलो प्रमाणे पवारला विकायचं असं राजू मोहितेने सांगितलं। आता ते सोनं खरं की खोटं हे तपासण्यासाठी बापू पवारनं त्यांना सोबत आणलेले सोन्याचे कॉइन नलावडे यांना दिले। ते कॉइन नलावडे यांनी त्यांच्या सोनाराकडून तपासले तर ते 100% खरे असल्याचं समजलं। नलावडे यांचा विश्वास बसला। आता हे सोनं विकत देण्याच्या बहाण्यानं राजू मोहितेच्या मध्यस्थीनं बापू पवारनं नलावडे यांच्यावर डाव टाकला। सुरुवातीला नलावडे यांना रोख रक्कम घेऊन या, तुम्हाला किलोभर सोनं देऊ असा विश्वास दिला। त्यानुसार पैशांची तजवीज करून नलावडे यांनी पैसे जमा झाल्यावर मोहितेंच्या माध्यमातून पवारशी संपर्क साधला। पवारनं सुरुवातीला सोनं घेण्यासाठी नलावडे यांना हिंगोलीला बोलावलं। नलावडे हे रायगडवरून हिंगोलीला निघाले। सोबत सोनाराम माळी व गाडीचा चालक प्रकाश जंगम होते। 2 वाहनातून हे हिंगोलीकडे निघाले, परंतु प्रवासादरम्यान त्यांना हिंगोलीला न येता अहिल्यानगरला येण्याचं सांगण्यात आलं। नलावडे यांनी हिंगोलीकडून आपला प्रवास अहिल्यानगरकडे सुरू केला। वाटेत पुन्हा फोन करून त्यांची ठिकाणे बदलली गेली। सुरुवातीला नगर पुणे हायवेवरील सुप्याला येण्यास सांगितलं। त्यानंतर काही वेळाने रायतळे येथे या असा निरोप त्यांच्या मोबाईलवरून दिला गेला। त्यानंतर नगर जवळील सारोडा स्टेशनला या असे त्यांना सांगितलं गेलं। स्वस्तात सोनं मिळतंय म्हटल्यावर घेणाऱ्यांनीही वेगवेगळी ठिकाणे बदलूनही त्यांच्यावर विश्वास ठेवला। अखेर सुरक्षित लोकेशन म्हणून नगर जवळील बुरुडगाव परिसरात नलावडे यांना बोलवण्यात आलं। बुरुडगाव परिसरात रेल्वे उड्डाणपुलाच्या परिसरात निर्जन स्थळ फिक्स करण्यात आलं। व्यवहार करण्यासाठी ही जागा सेफ आहे असं समोरून सांगितलं गेलं। नलावडे आपल्या सहकाऱ्यांसह उड्डाणपुलाजवळ गेले। तेथे बापू पवार यांना आपल्याकडील सोनं नलावडे यांना दिलं। नलावडे यांनी आपल्यासोबत आणलेल्या सोनाराला ते सोनं चेक करण्यासाठी गाडीत दिलं। सोनं चेक करत असतानाच राजू मोहिते यांना शिट्टी मारली। पहिल्यांदा नेमकं काय होतं हे नलावडे यांच्या लक्षात आलंच नाही, परंतु पुढच्या काही सेकंदात उड्डाणपुलाजवळील उसाच्या शेतात दबा धरून बसलेले आणखी 10 ते 15 जण हातात काठ्या कोयते घेऊन बाहेर आले। त्यांनी लगेच नलावडे, सोनार व चालकावर हल्ला सुरू केला। लोखंडी रॉड, हत्यारे असं सगळं काही त्यांच्याकडे होतं। या तिघांना बेदम मारहाण करत या लुटारूंनी त्यांच्या 2ही गाड्यांची झडती घेतली। आरोपींनी त्यांच्याकडून 46 लाख रुपये रोख, 3.5 तोळ्यांची गळ्यातली चेन, 1 लाखांचे महाकालीचे लॉकेट, 2.5 तोळे सोन्याच्या 3 अंगठ्या असा एकूण 52,80,000चा ऐवज चोरला। मग काही वेळात हे सगळे लुटारू तेथून गायब झाले। हे तिघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यात पडले होते। अखेर कुणीतरी त्यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर या लुटीचा खुलासा झाला। 4 जूनला ही फिर्याद दाखल झाल्यावर नगरच्या पोलिसांनी अवघ्या काही तासात तपासणीसाठी पथके तैनात केली। फिर्यादीत नमूद केलेल्या काही नावांसह अनोळखी 10 ते 15 जणांचा शोध सुरू आहे। ही घटना अगदीच धक्कादायक होती। स्वस्तात सोन्याच्या आमिषाने आतापर्यंत नगरच्या टोळ्याच लुटत होत्या, परंतु आता बाहेरच्या टोळ्या येऊन नगरमध्ये लुटमार करत असल्याने पोलिसांचंही टेन्शन वाढलंय। या टोळीत नगरचे काही गुन्हेगार सामील असण्याच्या शक्यता आहेत। असे गुन्हे करणाऱ्या नगरच्या काही टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे। लुटमारीच्या बातम्या देऊनही हे प्रकार थांबत नसल्याने सोन्याचा मोह किती वाईट असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे।
मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.